देशभरात हवामानाचं चित्र सतत बदलत असताना भारतीय हवामान विभागाने पुढील 72 तासांसाठी मोठा इशारा जारी केला आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात कधी पाऊस तर कधी तीव्र गारठा अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि पुण्यात वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली असून हवा खराब ते अत्यंत खराब श्रेणीत पोहोचले आहे. पुण्यातील शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ परिसरासह अनेक भागात हवा गुणवत्ता धोकादायक पातळीवर आहे. भारत जगातील 5वा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला असून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये PM 2.5 आणि PM 10 कणांचे प्रमाण धोक्याच्या वर गेले आहे. दरम्यान राज्यात थंडीही वाढत असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे गारठा अधिक तीव्र झाला आहे. मराठवाडा, विदर्भात गारठ्याची तीव्रता वाढली असून अनेक भागांमध्ये पारा 10°C खाली गेला आहे. अहिल्यानगर, जेऊर आणि भंडारा या ठिकाणी तापमानात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. दक्षिण भारतातही हवामान बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत. मान्सून प्रवेशापासून केरळमध्ये सतत पाऊस पडतोय. आता पुन्हा एकदा पुढील 72 तासात केरळमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी चक्रीवादळामुळे केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. यासोबतच तमिळनाडूमध्येही हवामान विभागानं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दक्षिणेकडे पावसाचे ढग कायम असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज दिवसभर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून पुढील काही दिवसात गारठ्याचा तडाखा आणखी बसू शकतो. एकूणच पाऊस, गारठा आणि प्रदूषणामुळे हवामान अस्थिर आहे. पुढील 72 तास जनता सतर्क राहण्याचे आवाहन IMDने केले आहे.